मॉर्निंग. तर आत्ता सकाळच्या वाजल्यात साधारण 8:15. तर हा मेस पाहून तुम्हाला थोडीफार आयडिया आलीच असेल. आज आम्ही शिफ्टिंग करत आहोत ड्यू टू सम रिझन. सो आम्ही असं डिसाईड केलं की चला शिफ्टिंगच्या ब्लॉगपासून चालू करूयात. आणि तसंही आम्ही आता पोर्टर सांगितले आहेत, तर ते येऊन सगळं पॅकिंग वगैरे करतील. सो त्याचेही काय असेल तर रिव्ह्यूज तुम्हाला मिळतात. तर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आम्ही कोणकोणत्या गोष्टी आहेत जे आमच्यासोबत नेणार आहोत आणि कोणत्या गोष्टी आहेत जे पोर्टरवाल्यांना सांगितले आहेत की बाबा तुम्ही हे पॅकिंग करून घेऊन. हे काही तुम्हाला सामान दिसतंय हे आम्ही आमच्यासोबत नेणार आहोत. आणि या काही बॅग्स आहेत आणि ही एक बॅग ती आमच्यासोबत येणार का, यामध्ये काही इम्पॉर्टंट सामान आहे आमचं, दॅट्स वाय. आणि हे जे सामान दिसतंय हा जो मेस तो आम्ही आता सकाळीच काढून ठेवला आहे. बेडमधलं सामान आहे हे सगळं. आणि तुझा तुम्ही माझा ह्या घरचा होम टूर पाहिला असं तर तिथं काही फ्रेम्स वगैरे होता ते आम्ही कालच काढून ठेवलं. तुम्ही पाहू शकता इथं अजिबातच कलर गेलेला नाही आहे, काही झालेलं नाही आहे. सो तुम्हाला मी त्या टेपची लिंक या ब्लॉगमध्ये पण नक्कीच देईल. बेडरूममध्ये पाहाल तर बेडशीट वगैरे सगळं काढून ठेवलं. हे जे कपडे सुकत घातलेले ते होते. बेड पूर्ण मोकळा झालाय. सो आता आदर्श येऊन डिसमेंटल करते. तर तुम्ही इथे पाहू शकता आदर्श बेड डिसमेंटल करायचं काम चालू आहे. ॲक्च्युली आम्ही त्यांनाच देणार होतो करायला, पण याचे थोडे एक्स्ट्रा चार्जेस आणि 450 रुपये चार्जेस आहेत याचे. सो आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे आपणच करूया. तसंही आम्ही अधूनमधून थोडंसं बेड इकडे तिकडे मूव करताना करतच असतो. सो आता आम्ही हे डिसमेंटल करून घेऊ आणि बाहेर तर ते पॅकिंगचं काम चालू. मी तुम्हाला दाखवते ते कसे करतात ते. तर असं काय त्यांनी थोडं सामान नेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. विश्वास नाही बसत आहे, हे तेच घर आहे जे एवढं सुंदर ते सगळं गायदेव सापडलं. सो लेट स्टार्ट अवर न्यू जर्नी. तेही असंच रूम भेटलेलं आहे, फक्त भिंती आहेत बाकी काही नाही आहे वेगळं. सो जसं आपण या घराला डेकोरेट केलेलं की माझे फेवरेट मी. सो आपण ते आता सोडून चाललो. आम्ही निघालेलो आहेत. म्हटलं थोडा नाश्ता करावा. नाश्ता करून मग आम्ही पुन्हा इथंच येऊन माघारी जाणार आहोत. तर इथे एक फेमस इडलीवाले आहेत, त्यांचं नाव काय, अक्षया इडली म्हणून एक फेमस आहे. ते सकाळी काहीतरी 5 वाजता उघडतं आणि 11-12 क्लोज होतं. आता सध्या तरी 11:15 वाजलेत. माहीत नाही आता ते चालू असेल की नाही ते. तर आपण जाऊन बघूयात आणि मस्त पोटभर नाश्ता करूया, कारण की नंतर सामान लावताना तर आय डोंट थिंक की काही स्वयंपाक वगैरे आज करताच येईल. आता मी इथे इडली घेतलेली आहे आणि सोबतच डोसाही ऑर्डर केला. डोसा होतोय तयार. मस्त पोट भरून नाश्ता करूया. तर आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत जायला. आता सध्या तरी जुनच बिल्डिंगकडे जायचं आहे. त्यांनी सामान वगैरे व्यवस्थित ठेवलंय का नाही ते चेक करूया आणि मग आपण निघूया. तर तुम्ही पाहू शकता गाडी थोडीशी बाहेर आलेली आहे. गाडी खूपच छोटी आहे ॲज कम्पेअर करायला गेला तर. सामान एवढं सगळं सामान एवढंशा गाडीत कसं बसले माहीत नाही. बघूया आता गेल्यानंतर त्याची कंडिशन काय असेल. व्यवस्थित पॅकिंग तर केलेलं आहे, सो असेल व्यवस्थित. पाहूया. सामान व्यवस्थित तर लावलंय तर त्यांनी आणि गेल्यावर तर कळेल काढल्यानंतर की व्यवस्थित आहे का नाही आतमध्ये सामान. पण पॅकिंग वगैरे तर त्यांनी छान केलेली होती. आता आम्ही निघालेलो आहोत. तर फायनली आम्ही आलो आहोत नवीन सोसायटीमध्ये. तर गाडी पार्क करतो आणि जातो वरती चावी कलेक्ट करून. तर आपण आलो आहोत आपल्या न्यू फ्लॅटवर.
थोडीशी घाण आहे कारण आत्ताच त्यांनी कलरचं काम करून घेतलेलं आहे. सो आपण आता मस्त क्लीन करूया, झाडून वगैरे घेऊया. म्हणजे जेव्हा मी हा फ्लॅट मस्त लावेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर फायनली शिफ्टिंग झालेलं आहे एकदम व्यवस्थित. सामान राहिलं हे लावायचं, जेव्हा लावेल तेव्हा छोट्या छोट्या शॉर्ट्समधून किंवा रील्समधून मी तुम्हाला दाखवेलच मी माझं घर कसं सेट केलेलं आहे. आणि राहिली गोष्ट पोर्टरच्या रिव्ह्यूजची, तर खरंच खूप छान सर्व्हिस आहे. एकदम व्यवस्थित ते आणून ठेवतात, पॅकिंग पण एकदम छान करतात. मी अजून क्रॉकरी पाहिलेलं नाही आहे कसं आहे ते, पण जेव्हा मी क्रॉकरी युनिट लावेल तेव्हा तुम्हाला सांगेलच की माझ्या काचेच्या वस्तू कशा राहिलेल्या आहेत ते. तर मी तुम्हाला आता दाखवते की त्यांनी सामान कसं आणून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला सामानाची कंडिशनही कळेल. इथं मी असं काही सोफा ठेवला आहे आणि कपडे इथंच याच्यावर ठेवलेले आहेत त्यांनी आणून. इकडे आमचं क्रॉकरी युनिट आहे आणि इथं टी व्ही युनिट आहे. कंडिशन तर खूप छान आहे, काचेला काहीच झालेलं नाही. इव्हन टी व्ही पण एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये आलेला आहे. बाल्कनीमध्ये आम्ही थोडंफार काही सामान ठेवलं आहे, झाडं वगैरे, कारण की आम्हाला आता थोडा हा फ्लोअर क्लीन करायचा. आणि किचनमध्ये पण सामान आहे. राहिली गोष्ट हे आम्ही बेड आहे, इथे बेडचं काही सामान आहे तो डिसमेंटल केलेलाच आहे, त्यांच्याकडून जोडून नाही घेतला. आणि कपाट एकदम व्यवस्थित आलेलं आहे, कुठेच काही झालेलं नाही आहे. सो खूप बरं वाटतंय, सामान व्यवस्थित कंडिशनमध्ये आलं आहे. आणि मी तुम्हाला बोललेलं की क्रॉकरी माझी जी होती, तुम्ही पाहू शकता त्यांनी असं काही पॅकिंग केलेलं आहे, त्यामुळं काचेला काहीच झालेलं नाही आहे. तरी पण जेव्हा मी माझं सामान व्यवस्थित लावेल तेव्हा एक नवीन व्हिडिओ बनवेल, त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेल. तर असं काय होतं माझा आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.